श्री स्वामी समर्थ दोस्त. तर आज आपण बनवतोय पुदिन्याची चटणी. पुदिन्याची चटणी बनवायला खूप सोपी पद्धत आहे. काही जास्त काही करायचं काहीच नाही आहे. त्याच्यासाठी मी घेतलेले पुदिना, एक टमाटा, लिंबू, हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि याच्यात जिरं बी घ्यायचं. मी इथं जिरं घेतलेलं नाही, जिरं मी नंतर याच्यात टाकेल. तर एवढं सगळं घ्यायचं आहे. त्यानंतर मग टमाटा मी चिरून घेतलेला आहे आणि नंतर मग याच्यात हे मिरच्या, लसूण आणि मीठ आणि थोडासा निंबूचा रस थोडासा टाकायचा, जास्त नाही टाकायचा. आणि पुदिना वाटलं तर तुम्ही इथं थोडीशी साखर टाकू शकता. त्यात लिंबू आणि टमाट्यामुळं आंबटपणा येऊ शकतो म्हणून तुम्ही थोडंसं साखर टाकू शकता. पण मी इथं साखर नाही टाकते. लिंबू बी ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल, तसं काहीच नाही आहे. तर इथं मी लिंबूचा रस पिऊन घेतला. मी थोडासा आंबट गोड बनवते, आंबटपणा येऊ म्हणून मी लिंबू टाकते. तर इथं माझं आता हे करून घेतलं. आता मी इथं हे बारीक करून घेईल आणि बारीक केल्यानंतर हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान चटणी झाली आपली. इथं पाहिजे तर वरून तुम्ही तडका देऊ शकता. आणि मी जिरं टाकलं होतं, तुम्हाला टाकण्याची आठवण नाही राहिली. बघा किती छान कलर आला. पाहिजे तुम्ही तडका बी देऊ शकता याला वरून, पण मी नाही देणार आहे. तर बघू शकता ही किती सोपी आपली पुदिन्याची चटणी आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.